हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 5 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये द कबीर किर्लोस्कर म्हणजेच आपला कान्हा चक्क 2 बॉडीगार्डला घेऊन सखीच्या घरी पोहोचला. सरकार आणि कान्हाने एकमेकांना चांगलं टशन दिलं. मग त्यानंतर एका डॉक्टरांना बोलावलं गेलं आणि या डॉक्टरांनी चक्क या सरकारचे डोळे चेक केले आहेत. आणि मग कान्हाने एक प्रश्नसुद्धा विचारला की डॉक्टर, एखादी व्यक्ती स्वतःच्या डोळ्यांचा रंग कायमचा बदलू शकते का? म्हणजे डोळ्यांचा रंग जर निळा असेल तर तो ब्राऊन कलरचा होऊ शकतो का? डॉक्टरांनी सांगितलं, नाही, हे शक्य नाही आहे. 99% केसेसमध्ये जर असं करण्याचा प्रयत्न केला तर डोळे कायमचे डॅमेज होऊ शकतात, कायमचं अंधत्व येऊ शकतं किंवा माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणजे सरकारने आपल्या डोळ्यांचा रंग एखादी सर्जरी करून, काही प्रोसेस करून, ऑपरेशन करून चेंज करणं शक्य नाही आहे. म्हणजे आज ना उद्या सरकारचं सत्य नक्कीच समोर येऊ शकतं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी कान्हाच्या वस्तूंची बॅग तेथे ठेवून जाऊ लागते. तर कान्हा तिचा हात पकडतो, तिला थांबवतो. सखी रागारागाने त्याचा हात झटकते. कान्हा खूप इमोशनल झालेला असतो आणि सखीला म्हणतो, सन्हा कधी संपू शकत नाही, कारण हातावर काढलेल्या मेहंदीत आहे सन्हा, एकत्र खाल्लेल्या आईस्क्रीममध्ये आहे सन्हा, पोह्यांवर भुरभुरलेल्या डाळिंबाच्या दाण्यात आहे सन्हा आणि एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणात आहे सन्हा. त्यामुळे सन्हा कधीच संपणार नाही. सखीसुद्धा खूप इमोशनल होते. कान्हाने आपलं काळीजच बाहेर काढून ठेवलेलं असतं. कान्हा सखीला सांगतो, बेबी सरकार, आपण घालवलेला प्रत्येक क्षण, आपण एकत्र जगलेला प्रत्येक क्षण खरा होता, माझं प्रेम खरं होतं. हे ऐकून सखी खूप चिडते आणि तेथे अपर्णासुद्धा असते. अपर्णा हे सगळं पाहत असते, ऐकत असते. सखी कान्हाला ठणकावून सांगते, हे सगळं खरं कसं असेल, कारण माणूसच खोटा आहे ना, तू माणूसच खोटा होता. मग आपण एकत्र घालवलेले क्षण, आपलं एकत्र असलेलं नातं, आपलं प्रेम, हे सगळं खरं कसं असू शकतं? कान्हा, मी तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही आहे. कान्हा सखीच्या मागच्या बाजूने पाहतो आणि म्हणतो, तुमच्या नकळत तुम्ही माझ्या घरात आला आहात, ते सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी. मागे वळून पहा. सखी मागे वळून पाहते तर तिला दिसतं की ती चक्क लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली आहे. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, हे सगळं नकळत घडलंय, ना मी ठरवलंय ना तुम्ही ठरवलंय. हा एक दैवी संकेत आहे की आपण दोघे एकत्र येणार आहोत. तुम्ही आज माझ्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आला आहात आणि लवकरच तुम्ही कायमच्या या घरामध्ये याल. तुम्ही कान्हाच्या वस्तू परत द्यायला आला, पण नकळत कबीरच्या विश्वात आला आहात. सखी चिडून म्हणते, कसलं विश्व? कारण जे विश्व मला विश्वासात न घेता तयार केलं गेलं, त्या विश्वात मी कधीच येऊ शकत नाही. मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही. कान्हा विचारतो, माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही? मग कोणावर विश्वास ठेवणार? त्या बाईवर, जी तुमची आई म्हणून तुमच्या घरात शिरली आहे. सखीला खूप राग येतो आणि सखी चक्क कान्हाची गचंडी पकडते आणि म्हणते, माझ्या आईबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये. कान्हाला मोठा धक्काच बसतो. सखीने चक्क त्याची गचंडी पकडली असते. अपर्णा हे सगळं पाहत असते आणि अपर्णाने अजूनसुद्धा सखीचा चेहरा पाहिलेला नसतो, त्यामुळे तिला काही माहीत नसतं. आणि कान्हा सखीकडे आश्चर्याने पाहतो की तू माझी गचंडी पकडली आहे. सखीसुद्धा त्याची गचंडी सोडून देते आणि म्हणते, तुझ्यासारख्या खोट्या माणसाने माझ्या आईबद्दल एक शब्दही बोलायचा नाही. तिने स्वतःला सिद्ध केलंय. कान्हा विचारतो, त्यांचे डोळे चेक केले का? सखी म्हणते, मी तिचं मन तपासलंय, मला तिचे डोळे तपासण्याची गरज नाहीये. कान्हा म्हणतो, ठीक आहे, जर तुम्हाला डोळे बंद करून खोटे डोळे असलेल्या बाईवर विश्वास ठेवायचा असेल तर मग सगळंच संपलं. मी तरी काय करू शकतो? डोळे चेक करायला काय प्रॉब्लेम आहे? एक साधी आय टेस्ट आणि सगळं सत्य समोर येईल. सखी म्हणते, ठीक आहे, माझा तर माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे, पण तू जो संशय घेतोय ना, तो संशय दूर करण्यासाठी मी ही टेस्ट करायला तयार आहे. उद्या सकाळी कामत हाऊसमध्ये ये आणि तुझ्यासमोरच सिद्ध होईल की माझी आई खरी आहे आणि तू खोटारडा आहेस. कान्हा चिडतो, पण सखीला त्या सरकारने कसं घोळात घेतलंय हे सुद्धा त्याला समजतं. सखी ही रागारागाने जाऊ लागते आणि ती मागे वळते. त्याच वेळेस अपर्णा तिचा चेहरा पाहते. अपर्णाला कळतं की ही तीच मुलगी आहे जी मला हॉस्पिटलमध्ये भेटली होती.
पण तेवढ्यात कान्हाला दिसतं की त्याने त्याचा जो फॅमिली फोटो एका कपड्याने झाकून ठेवला होता, तो कपडा हवेने वर झालाय आणि आता अपर्णा ही त्याची आई आहे हे सखीला समजू शकतं. त्यामुळे कान्हा हा सखीचा हात पकडतो, तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिला काही वळू देत नाही. त्यामुळे सखी खूप चिडते आणि कान्हाकडे रागारागाने पाहत असते. तेवढ्यात अपर्णा सखीचा चेहरा पाहते आणि तिला आठवतं ही तीच मुलगी आहे जिने मला हॉस्पिटलमध्ये सावरलं होतं. जेव्हा मी खूप घाबरले होते तिने मला घट्ट मिठी मारली होती आणि मला शांत केलं होतं. हे सगळं तिला आठवतं आणि अपर्णा विचार करते ही तर तीच मुलगी आहे जी मला हॉस्पिटलमध्ये भेटली होती. ती येथे काय करते आणि कान्हाशी ती असं का बोलतीये. सखीला खूप राग येतो आणि सखी कान्हाचे हात जोरात झटकते आणि म्हणते डोंट टच मी. परंतु हात झटकताना त्यांच्या लक्षात येतं की कान्हाच्या हातात जे हळकुंड आहे आणि सखीच्या हातात जी बांगडी आहे ते पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. सखी हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करते तर कान्हा म्हणतो नका सोडू, काही गुंते हे सोडवायचे नसतात. तर सखी म्हणते आता मला कोणत्याही गुंत्यात गुंतायचं नाहीये. कान्हा म्हणतो पण हे तुमच्या हातात नाहीये, काही गुंते हे कधीच सुटत नाही. पण सखी ही रागारागाने हा गुंता सोडवते आणि म्हणते पाहिलंस का, हा गुंता मी सोडवलाय, कारण मला आता तुझ्याबरोबर कोणत्याही नात्यात कोणत्याही भावनेत गुंतायचं नाहीये. कान्हाला खूप वाईट वाटतं. सखी ही रागारागाने तेथून निघून जाते आणि म्हणते उद्या आपली भेट होईलच. सखी गेल्यानंतर कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि सखी जाता जाता आपल्या पावलांकडे पाहत असते की खरंच कान्हा जे म्हणाला ते खरं आहे, मी लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आले होते. सखी तेथून निघून जाते आणि मग अपर्णा ही कान्हाजवळ येते आणि विचारते कबीर ती मुलगी कोण होती. कान्हाला आता काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. कान्हा सांगतो त्या मुलीचा माझ्याशी आपल्या घराशी खूप जवळचा संबंध आहे. अपर्णा विचारते नेमका काय संबंध आहे. तर कान्हा तिला सांगतो ती माझी बायको आहे, तुझी सून आहे, या किर्लोस्कर घराण्याची सून आहे. अपर्णाला खूप आनंद होतो. अपर्णाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. अपर्णा म्हणते कबीर ही तीच मुलगी आहे ज्या मुलीने मला हॉस्पिटलमध्ये सावरलं होतं. जेव्हा मी खूप घाबरले होते तू तेथे नव्हतास आणि तिच्यामुळेच माझी तब्येत सुधारतीये. पण आता तुम्ही दोघे एकत्र नाही आहात का. तर कान्हा सांगतो नाही, आता आमच्यात काही गैरसमज झाले आहेत, त्या माझ्यावर चिडल्यात. अपर्णा हात पुढे करते आणि कान्हाला म्हणते मला वचन दे, तू नक्कीच त्या सखीला मनवशील, तिचे सगळे गैरसमज दूर करशील, तुम्ही दोघे एकत्र याल आणि मग तू मानाने माझ्या सुनेला या घरात परत घेऊन येशील. कान्हा अपर्णाच्या हातावर हात ठेवून तिला वचन देतो, आई मी तुला वचन देतो, देवी आईच्या साक्षीने वचन देतो, मी सखीला या घरात मानाने घेऊन येईल, तुझी सून म्हणून या घरात घेऊन येईल. अपर्णा खूप खुश होते. कान्हाला सुद्धा हेच हवं असतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि सखी सरकारच्या रूममध्ये असते. तिने सरकारला सांगितलेलं असतं की कबीरने तुझ्यावर संशय घेतला की तू खरी तेजस्विनी नाही आहे, तू सरकार आहे आणि त्यासाठी मी तुझी आय टेस्ट करणार आहे. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार खूप घाबरल्याचं नाटक करत असते. खरं सांगायचं तर तिचा प्लॅन वेगळाच आहे, परंतु मी खूप घाबरली आहे असं ती नाटक करत असते. आणि सखी तिला सांगते आई जेव्हा मी काल कान्हाच्या सगळ्या वस्तू परत द्यायला गेले होते तेव्हा मला तो तेच म्हणाला की तुमच्या घरात जी आहे ती तुमची खरी आई नाही आहे, ती मनस्विनी आहे, सरकार आहे. आणि त्यानेच मला सांगितलं तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही तिची आय टेस्ट करून घ्या. आणि मी ठरवलं आहे की मला त्याला खोटं सिद्ध करायचं आहे. सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार विचारते सखी तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. तर सखी सांगते नाही आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला त्या कबीरला खोटं सिद्ध करायचं आहे, कारण सगळ्यांच्याच मनात ही शंका आहे आणि एकदा का तुझी आय टेस्ट झाली मग सगळ्यांच्या मनातील ही शंका कायमची दूर होईल. कोणाचाही तुझ्यावर अविश्वास राहणार नाही आणि हा मुद्दा कायमचा संपेल की तू सरकार आहेस की तेजस्विनी आहे. सरकार खूप घाबरलेली असते आणि विचारते पण ही आय टेस्ट आणि सगळं. सखी म्हणते हो आई, जास्त वेळ नाही लागणार, फक्त 5 मिनिटांचं काम आहे. मी एका खूप मोठ्या आय स्पेशालिस्टला बोलवलं आहे, थोड्याच वेळात ते येतील आणि मग तुझी आय टेस्ट होईल. तेव्हा तेजस्विनी विचारते पण सखी जर या आय टेस्टमध्ये हे सिद्ध झालं की मीच खरी तेजस्विनी आहे तर काय. सखी म्हणते आई ते तर सिद्ध होणारच आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तूच माझी खरी आई तेजस्विनी आहे. सरकार ही सखीला म्हणते ठीक आहे, मग जर हे सिद्ध झालं की मीच तुझी खरी आई तेजस्विनी आहे, सरकार नाही आहे, तर मला वचन दे, मी जे म्हणेल तेच तू करशील. सखी म्हणते
हो आई, जर हे सिद्ध झालं ना की तूच माझी खरी आई आहे आणि हेच सिद्ध होईल, त्यानंतर तू जे म्हणशील तेच मी करेल. तेवढ्यात वेदू तेथे येते आणि सांगते की आय स्पेशालिस्ट आलेले आहेत. सखी म्हणते हो चल मी येते आणि सखी ही रूम बाहेर निघून जाते. सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं. आता माझं काय होणार, आता माझ्या डोळ्यांची तपासणी होणार आणि सगळ्यांना कळेल की मी सरकारच आहे, मी तेजस्विनी नाही आहे, आता माझं काही खरं नाही असा विचार करून सरकार खूप टेन्शनमध्ये येते. आणि इकडे कबीर किर्लोस्करच्या घरी अपर्णा आपल्या मोलकरीणला सांगत असते की आत्ताच्या आत्ता सगळ्या कैऱ्या उकळायला टाक आणि मग कैऱ्या उकळल्या की त्याच्यात गूळ टाकायचा, आपल्याला आज कैरीचं पन्ह बनवायचं आहे. मोलकरीण विचारते पण मॅडम कशासाठी? अपर्णा तिला सांगते अनेक वर्षांपूर्वी मी या महिन्यातसुद्धा घरात हळदी कुंकू ठेवायचे आणि सगळ्या बायका यायच्या, मी त्यांच्यासाठी मस्त कैरीचं पन्ह बनवायचे, त्यांना वाण द्यायचे, हळदी कुंकू द्यायचे, खूप भारी या घरामध्ये मोठा उत्साह असायचा. मोलकरीण विचारते मॅडम हे सगळं शेवटी कधी घडलं होतं? तर अपर्णा सांगते 11 वर्षांपूर्वी, पण त्यानंतर मी सवासीनसुद्धा राहिले नाही आणि मग या घरात परत तसं हळदी कुंकूसुद्धा झालं नाही. तू जा, तू पन्ह बनव असं म्हणून अपर्णा मोलकरीणला जायला सांगते. अपर्णा विचार करते आता मी तर हळदी कुंकू करू शकत नाही, पण एकदा का माझा कान्हा माझ्या सुनेला या घरात घेऊन आला ना, सखीला या घरात घेऊन आला, त्यानंतर मी तिच्याकडून हे सगळे सण समारंभ अतिशय सागर संगीत पद्धतीने करून घेईल. या घराला पुन्हा एकदा तेच सोन्याचे दिवस परत येतील असा विचार करून अपर्णा खूप खुश असते. म्हणजे अपर्णा आता स्वप्न पाहतीये की लवकरच तिची सून या घरात येईल आणि मग पुन्हा एकदा त्यांचं घर हे भरून जाईल आनंदाने, समृद्धीने. आणि इकडे सरकारच्या बंगल्यावर आय स्पेशालिस्ट आलेले असतात आणि सरकार ही या मशीनसमोर बसलेली असते. सरकार खूप घाबरलेली असते की आता माझं काही खरं नाही, लवकरच माझं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. सखी ही डॉक्टरांची सगळ्यांना ओळख करून देते. हे आय स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, भारतातील टॉपचे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडून कधीच कोणती चूक होऊ शकत नाही. सरकार चांगलीच घाबरते, यांच्याकडून चूक होणार नाही म्हणजे माझं काम तमाम झालं आहे. सखी सगळ्यांना सांगते की काल मी कबीरला भेटायला गेले होते, तेव्हा त्याने मला हेच सांगितलं की तुमच्या घरात जी आहे ती तुमची खरी आई तेजस्विनी नाही आहे, तीच सरकार आहे आणि मला त्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की नाही, हीच माझी खरी आई आहे. त्यामुळे सगळ्यांच्या मनात ज्या शंका असतील त्या सगळ्या शंका दूर होतील. परशुराम म्हणतो हो खरं आहे, नाहीतर सगळ्यांच्याच मनात शंका आहे की या सरकार आहेत की तेजस्विनी वहिनी आहेत, त्यामुळे वहिनीला काही बाही ऐकून घ्यावं लागतं आणि नेहमी स्वतःला सिद्ध करावं लागतं. एकदा का ही आय टेस्ट झाली मग हे कायमचं सिद्ध होईल की या सरकार नाही आहे, तेजस्विनी वहिनी आहे आणि मग आपल्याला सुद्धा काही टेन्शन नाही. मीनाक्षी, उर्मिला या सगळ्यांना पूर्ण विश्वास असतो की हीच तेजस्विनी वहिनी आहे. पण तेवढ्यात गौतम म्हणतो पण कधीकधी जे डोळ्याला दिसतं ना ते खरं असेलच असं नसतं. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सगळेजण गौतमकडे आश्चर्याने पाहतात आणि गौतम या डॉक्टरांना विचारतो डॉक्टर, माझ्या मनात उत्सुकता म्हणून एक प्रश्न आलाय, तो मी तुम्हाला विचारतो. जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग हा निळा असेल आणि त्याला तो कायमस्वरूपी ब्राऊन रंगाचा करून घ्यायचा असेल, म्हणजे डोळ्यांचा रंग ब्राऊन करायचा असेल, तर ते शक्य आहे का? सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सखी, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला सगळे डॉक्टरांकडे पाहत असतात की आता डॉक्टर या प्रश्नाचं उत्तर काय देतील. आणि डॉक्टर या प्रश्नाचं उत्तर देणार इतक्यात आपण कबीर आणि किरण जवळ जातो आणि किरणसुद्धा कबीरला हाच प्रश्न विचारतो. कबीर, तू सरकारच्या डोळ्यांची आय टेस्ट तर करायला सांगितलंय, पण जर सरकारने आपल्या डोळ्यांचा रंग कायमचा बदलून घेतला असेल तर, निळ्या रंगाचे डोळे हे ब्राऊन रंगाचे करून घेतले असतील तर हे शक्य आहे का? कान्हा म्हणतो हाच प्रश्न मला सुद्धा पडला होता, म्हणून मी काल रात्रीच आपल्या आय स्पेशालिस्टला कॉल केला आणि हा प्रश्न विचारला. तर त्यांनी मला सांगितलं की असं ऑपरेशन होऊ शकतं, पण 99% असे चान्सेस आहेत की जर असं ऑपरेशन केलं तर डोळ्यांचा जो कॉर्नेट असतो तो कायमचा डॅमेज होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला कायमचं अंधत्व येऊ शकतं किंवा मग डोळ्यांवरचं प्रेशर एवढं वाढेल ज्यामुळे तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणजे डोळ्यांचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला एकतर तुम्हाला कायमचं अंधत्व होईल किंवा तुम्ही कायमचे देवाघरी जाल. त्यामुळे अशा सर्जरी कुणीही करत नाही आणि अशी सर्जरी करून घेणं सरकारला शक्यसुद्धा नाही. किरण म्हणतो जर असं असेल ना तर यावेळेस तू सरकारला चांगलंच कात्रीत पकडलं आहे आणि आज हे सिद्ध होईल की घरात जी आहे ती खरी तेजस्विनी नाही आहे,
तर ती सरकार आहे. हे ऐकून कान्हासुद्धा खूप खुश असतो. त्यालासुद्धा कॉन्फिडन्स असतो की आज सरकारचं सत्य सगळ्यांसमोर नक्की येणार. आणि मग इकडे सरकारच्या बंगल्यावर डॉक्टरसुद्धा गौतमच्या या प्रश्नाचं उत्तर सेम टू सेम देतात. डॉक्टर सांगतात, चांगला प्रश्न आहे तुमचा. जर एखादी व्यक्ती स्वतःच्या डोळ्यांचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर 99% असे चान्सेस आहेत की त्या व्यक्तीला कायमचं अंधत्व येऊ शकतं किंवा मग त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणून आम्ही असे ऑपरेशन करत नाही आणि पेशंटसुद्धा हेच सुचवतो. सगळेजण हे ऐकत असतात आणि सर्वांना हे पटतं की सरकारने तिच्या डोळ्यांचा रंग काही बदललेला नसेल आणि आता टेस्टमध्ये जे सत्य आहे ते आपल्या समोर येणार आहे. डॉक्टर सरकारला सांगतात, मॅडम तुम्ही तुमचे डोळे या मशीनमध्ये ठेवा आणि चीन या मशीनवर ठेवायचं आहे. सरकार असं करणार. इतक्यात दरवाजाची बेल वाजते. वेदू ही दरवाजा उघडते तर द कबीर किर्लोस्कर आलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याचे 2 बॉडीगार्डसुद्धा असतात. आणि कबीरचा हा स्वॅग पाहून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि मग कबीर हा आपल्या बॉडीगार्डबरोबर आतमध्ये येऊन उभा राहतो. सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते, आलास का? आणि कबीरसुद्धा तिला चांगला स्वॅग दाखवतो, आलो ना. आणि घरातील सगळेजण कबीरकडे रागारागाने पाहत असतात. सगळ्यांना त्याचा खूप राग आलेला असतो. कबीर आपल्या बॉडीगार्डला तेथून जायला सांगतो. बॉडीगार्ड तेथून जातात आणि वेदू ही कबीरसाठी कान्हासाठी पाणी घेऊन येते. तर सखी तिला म्हणते, त्याला पाणी देण्याची काहीच गरज नाही आहे. एकतर तो या कुटुंबाचा सदस्य नाही आहे आणि दुसरं म्हणजे तो या घरचा पाहुणासुद्धा नाही आहे. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. एकदा का आय टेस्ट झाली तो आल्या पावलाने परत जाईल. त्यामुळे त्याला पाणी देऊ नको. कान्हाला वाईट वाटतं. सरकार मात्र खुश होऊन हसू लागते आणि गौतमला हे पाहून वाईट वाटतं. तेव्हा मीनाक्षी खूप चिडते आणि मीनाक्षी म्हणते, या नालायकाला या घरात का येऊ दिलं? आत्ताच्या आत्ता याला घराबाहेर काढा, नाहीतर मी याला सोडणार नाहीये. परशुराम म्हणतो, हो हा 1 नंबरचा खोटाडा आहे. याची लायकी तरी आहे का आपल्या घरात येण्याची? सखी याला ना लवकरात लवकर घराबाहेर जायला सांग. एकदा का आय टेस्ट झाली मला या घरात हा नकोय, नाहीतर मी त्याला धक्के मारून या घराबाहेर काढेल, एवढं लक्षात ठेव. परशुराम खूप चिडलेला असतो आणि कान्हा त्याला म्हणतो, ओ काका थोडं थंड घ्या, थोडं शांत बसा. तुमचे हे जे शब्द आहे ना ते तुम्ही सरकारसाठी जपून ठेवा. कारण एकदा का आय टेस्ट झाली हे सगळे शब्द आणि तुमचे धक्के तुम्हाला सरकारला द्यावे लागतील, मला नाही. परशुरामची बोलतीच बंद होते. कान्हा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि म्हणतो, आता थोड्याच वेळात सरकारची आय टेस्ट होईल आणि मग सत्य सगळ्यांसमोर येईल की ही सरकार आहे आणि खरी तेजस्विनी नाही आहे. कान्हाचा कॉन्फिडन्स पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. पण सरकारसुद्धा वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये असते. सखी म्हणते, खरं आहे मग आता लवकरच ठरेल कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. डॉक्टर तुम्ही टेस्टला सुरुवात करा. आणि मग सरकार खूप घाबरलेली असते. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती सरकार आहे. जेथे कान्हाची विचार करण्याची क्षमता संपते तेथे सरकारची विचार करण्याची क्षमता सुरू होते. सरकार ही घाबरलेली दिसते, पण तिने असा काहीतरी प्लॅन बनवला आहे ना ज्यामुळे फक्त कान्हा, सखी आणि बाकीच्यांचंच नाही तर प्रेक्षकांचं सुद्धा डोकं फिरेल एवढं मात्र नक्की. सखी डॉक्टरला म्हणते, डॉक्टर सुरू करा टेस्ट, आम्हाला लवकरात लवकर या टेस्टचा रिझल्ट पाहिजे. डॉक्टर म्हणतात हो. आणि डॉक्टर सरकारला सांगतात, मॅडम तुम्ही या मशीनमध्ये पाहायचं आहे आणि तुमचं चीन या मशीनवर ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या डोळ्यांचं सगळं चेक आम्हाला करता येईल. सरकार ही देवाला नमस्कार करते की देवा सगळं ठीक होऊ दे. कबीरचे डोळे सरकारवरच असतात की तिने काही गडबड करायला नको. सखी आणि घरातील सगळेजण आता या टेस्टचा रिझल्ट काय लागणार यावरच डोळे ठेवून बसलेले असतात. आणि मग सरकार डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या मशीनमध्ये पाहते आणि डॉक्टर हे सगळं मॉनिटरवर पाहत असतात. डॉक्टरचा एक ऑपरेटर असतो जो हे सगळं करत असतो. आता सरकारने या मशीनमध्ये डोळे ठेवले आहेत, मग सरकारच्या डोळ्यांची तपासणी होत असते. जसं आपण एक्सरे काढतो किंवा फोटोचे निगेटिव्ज असतात तसा रिपोर्ट या मशीनमधून बाहेर येणार असतो. गौतम, मीनाक्षी, परशुराम, उर्मिला सगळे या टेस्टकडे डोळे लावून बसलेले असतात. फ्रेंड्स हा सीन खरंच खूप भारी आहे, एकदम उत्कंठावर्धक. आजपर्यंत टेलिव्हिजनवर अशी मालिका नव्हती जी क्षणाक्षणाला तुमची उत्कंठा वाढवेल. सरकारच्या टेस्टचा रिझल्ट काय लागणार? सरकारचे डोळे निळे आहेत हे सिद्ध होणार की सरकारचे डोळे हे ब्राऊन रंगाचे आहेत हे सिद्ध होणार? हे सगळं जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते.
कान्हा, सखी सगळे शांतपणे पाहत असतात आणि मग या टेस्टचे रिझल्ट येतात. जसे फोटोचे निगेटिव्ह असतात ना, जुन्या काळात आपण कॅमेराने फोटोज काढायचो, त्याचे निगेटिव्ह जायचे, तसे हे निगेटिव्ह बाहेर येतात आणि ऑपरेटर डॉक्टरकडे हे निगेटिव्ह देतो. डॉक्टर हे चेक करतात आणि सांगतात आय टेस्टचा रिझल्ट आला आहे. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आपला कान्हा मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि म्हणतो, डॉक्टर आलेत ना रिझल्ट, सांगा आता सगळ्यांना की ही सरकार आहे आणि हिचे डोळे निळे आहेत. सरकार खूप घाबरलेली असते, तिने डोळे बंद करून घेतलेले असतात, ती थरथर करत असते की आता डॉक्टर सांगणार की हो, यांचे डोळे निळ्या रंगाचे आहेत आणि या सरकार आहेत. सरकारची डोळे उघडण्याची सुद्धा हिंमत होत नाही. कबीर खुश असतो, हसत असतो, पण सखी, गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. आणि मग डॉक्टर सगळ्यात मोठा खुलासा करतात, डॉक्टर सगळ्यात मोठा धमाका करतात. डॉक्टर सांगतात यांचे जे ब्राऊन रंगाचे डोळे आहेत ना, ते खरे आहेत. यांनी कोणत्याही लेन्सेस घातलेल्या नाही आहेत, यांच्या डोळ्यांचा रंग निळा नाही आहे. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो, तर कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. गौतमला सुद्धा मोठा धक्का बसतो. मीनाक्षी, उर्मिला, परशुराम, सखी सगळे खूप खुश होतात. सखीचा विश्वास बसतो की मी माझ्या आईवर विश्वास ठेवून चूक केलेली नाही आहे आणि शेवटी हा खोटारडा कबीर किर्लोस्कर खोटाच ठरला आणि माझी खरी आई तेजस्विनी ही खरीच ठरली. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कान्हाकडे एक शेवटचं ब्रह्मास्त्र होतं, ते ब्रह्मास्त्र सुद्धा फेल झालंय, कारण सरकारने सिद्ध केलंय की तिच्या डोळ्यांचा रंग निळा नाहीये, तर तो ब्राऊनच आहे. मग हा चमत्कार घडला तरी कसा? तर फ्रेंड्स, दोन शक्यता असू शकतात. पहिली शक्यता म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की 99% केसेसमध्ये डोळ्यांचा रंग चेंज करणं शक्य नाहीये, तुम्ही डोळ्यांचा रंग चेंज करू शकत नाही. पण 1% तर शक्यता होती ना, आणि सरकार ही सरकार आहे. तसं पण सरकारला माहिती आहे, जर तिचे डोळे चेक झाले आणि ते निळ्या रंगाचे निघाले तर तिला तसं पण मरायचंच आहे. म्हणजे तिला काही प्रॉपर्टी मिळणार नाही, कान्हा सखी तिचे हाल करतील, तिला पोलिसांच्या हवाले करतील. त्यामुळे सरकारने ही 1% रिस्क, 99% रिस्क आणि 1% सक्सेस रेट हा घेतला असेल. डोळ्यांचं ऑपरेशन करून घेतलं असेल, डोळ्यांचा रंग चेंज केला असेल. ही पहिली शक्यता. आणि दुसरी शक्यता म्हणजे नेहमीसारखं हे जे डॉक्टर आहेत, ज्यांनी सरकारचे डोळे चेक केले, त्या डॉक्टरांना किंवा जो ऑपरेटर होता ज्याने हे रिपोर्ट्स बाहेर काढले, त्यांना एकतर पैसे दिले असतील किंवा त्यांना धमकी दिली असेल, तुमच्या कुटुंबाला मारून टाकेल, असं करेल तसं करेल, म्हणून त्यांनी खोटे रिपोर्ट दिले. या दोन शक्यता असू शकतात. आता येथे कान्हाने एखाद्या दुसऱ्या डॉक्टरांना सेकंड ओपिनियन घेण्यासाठी बोलवायला हवं होतं. एका डॉक्टरावर तो कसा अवलंबून राहू शकतो देव जाणे. म्हणजे आता सरकारने काय केलंय हे तर आपल्याला नंतरच कळणार आहे. पण कान्हाला जबर धक्का बसलाय आणि आता सरकारचं सत्य शोधून काढणं हे जवळपास असंभव झालंय, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, कान्हा आणि सखी चक्क कबीर किर्लोस्करच्या घरी पोहोचणार आणि मग सरकार सखीला म्हणेल, सखी, आय टेस्टच्या आधी तू मला वचन दिलं होतं की मी जे म्हणेल ते तू ऐकशील, आणि आता तू या कबीरला घटस्फोट द्यायचा आहे. हे घे घटस्फोटाचे पेपर्स, यावर सह्या कर आणि मग त्या कबीरच्या सह्या घेऊन ये. आता मला तो तुझ्या आयुष्यात नकोय. हे ऐकून सखीला खूप वाईट वाटणार, पण तिने सरकारला वचन दिलंय आणि कान्हा तिच्यासमोर खोटा ठरलाय, त्यामुळे ती यासाठी तयार होईल. ती गाडीच्या खाली उतरणार, कबीरला म्हणेल, आता आपल्यात कोणतंच नातं नाहीये, या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर. आणि कबीर काही न विचारता, काही विरोध न करता चक्क या पेपर्सवर सह्या करणार. त्यामुळे सखीला जबर धक्काच बसेल. सखीला असं वाटत असेल की कबीर या पेपरवर सह्या करणार नाही, पण त्याने या पेपर्सवर सह्या केलेल्या असतील, आणि हे पाहून सखीला वाईट वाटणार. सरकार मात्र खूप खुश होईल. मग आता कान्हा आणि सखीचा तर घटस्फोट झालाय, यांच्यात कोणतंच नातं नाहीये, पण कबीर आणि सखीचं काय होणार? कबीर सखीचं मन जिंकू शकेल का? तिच्याशी पुन्हा लग्न करेल का? सरकारचं सत्य तो कसं समोर आणणार हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.